नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यापूर्वी जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वीच आपण अजित पवारांच्या निधनाबद्दल आणि विमान दुर्घटनेसंदर्भाने लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती घेतलेली आहे. त्यानुसार रोहित पवार यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे की अजितदादांचा अपघात होता की घात, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे. लोकांनी भावनिक होऊन व्हिडिओ टाकले की दादा परत येतील, कारण विमानात 6 जणच होते आणि 5 जणांचे मृतदेह बाहेर आलेले आहे. ती बॉडी दादाची नव्हती असे बरेच जणांना वाटले आहे व ते दादा असते तर मी दादांना घट्ट मिठी मारेन असे सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेले आहे. तसेच त्यांनी माहिती दिलेल्यानुसार ते विमान 2 दिवस आधी सुरतला जाऊन आलेले होते. सकाळी 7:02 अजितदादांची क्रू तयारी झाली. 7:03 बारामती येथे हवामान परिस्थितीचा आढावा घेतला गेला. सकाळी 8:73 ते 8:45 दरम्यान विमान दुर्घटना घडली असेल असे रोहित पवार यांनी सांगितलेले आहे. कारण 9 वाजता अजित पवार गंभीर जखमी आहेत अशी बातमी समोर आली, तर 9:45 वाजता अजित पवार गेल्याची बातमी समोर आली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिलेली आहे. तसेच हे विमान 2 दिवसाआधी सुरतला जाऊन आले होते. याचे मालक म्हणाले की हवामानामुळे अपघात झाला असावा, अशी माहिती रोहित पवारांनी दिलेली आहे. ग्रामपंचायत CCTV समोर आले असून त्यातून हवामान परिस्थिती समोर आलेली आहे. CCTV फुटेज पाहिल्यावर लक्षात येत आहे की कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून यांत्रिक बिघाड झाला असा स्पष्ट होत असेल. मेकॅनिकल फेल्युअर झाले असेल का? विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आले होते का? रुटीन मेंटेनन्स झाला नव्हता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होते असे रोहित पवारांनी म्हटले आहे. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांनी हे केलेले प्रश्न सत्य आहेत का? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.